नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, बघा हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत नागपूर बँकचे जे पिऊन या पोस्टसाठी जी रिक्रुटमेंट निघालेली होती, त्याचे विद्यार्थी प्रिलिमिनरी एक्झामसाठी शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स आहेत, तर त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी नोटीस आलेली आहे. मग यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहेत, ते डॉक्युमेंट्स स्पीड पोस्टला पाठवायचे आहेत. ते झेरॉक्स करून आपले जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे, त्याची झेरॉक्स करून ते कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, त्याविषयी सुद्धा आपण माहिती बघणार आहोत. त्याचे झेरॉक्स काढायचे आहे, सेल्फ अटेस्टेड म्हणजे स्वतःची सही करायची आहे त्यावर आणि ते स्पीड पोस्टने अ, दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे. तर कोणकोणते विद्यार्थी शॉर्टलिस्टेड आहे, त्यांची लिस्ट पण आपण बघणार आहोत. तसेच कोणत्या ॲड्रेसवर पाठवायचं आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, सर्व माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बघा, या ठिकाणी बघा 15/9 ही तारीख दिलेली होती. परंतु आता ती बदलून किंवा डेट एक्स म्हणजे डेट जी आहे तर ती चेंज करून बघा. ही नवीन नोटिफिकेशन आलेली आहे. तर त्याविषयी आता माहिती आपण बघत आहोत. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर या अंतर्गत बघा शिपाई या पदाकरता निवड प्रक्रिया 2025. आता या ठिकाणी बघा तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल, ज्या उमेदवारांची नावे यासोबत संलग्न यादीत नोंदवली आहेत, त्यांना याद्वारे निर्देशित करण्यात येते की त्यांनी खालील नमूद कागदपत्रांच्या स्वयंप्रमाणित म्हणजे सेल्फ अटेस्टेड केलेल्या छायांकित प्रती पडताळणीसाठी दिनांक 29 सप्टेंबर 2025 किंवा त्यापूर्वी पोहोचेल या बेताने खालील नमूद पत्त्यावर केवळ स्पीड पोस्टने पाठवायचे आहे. साधा पोस्ट नाही, स्पीड पोस्टनं पाठवायचं आहे तुम्हाला. ॲड्रेस पण त्यांनी दिलेला आहे बघा या ठिकाणी. प्रबंधक प्रशासन मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, सिव्हिल लाईन्स नागपूर या ॲड्रेसवर तुम्हाला डॉक्युमेंट्स जे आहेत तर ते सेल्फ अटेस्टेड करून म्हणजे झेरॉक्स काढायचे आहे त्यावर सेल्फ अटेस्टेड म्हणून तुमची सिग्नेचर करा आणि ते डॉक्युमेंट जे आहे तर ते खाली दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला पाठवायचे आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. स्वयंप्रमाणित छायांकित प्रती स्पीड पोस्टच्या माध्यमा व्यतिरिक्त अन्य माध्यमातून किंवा वरील नमूद दिनांकानंतर प्राप्त झाल्यास त्याचा विचार केला जाणार नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे तर तुम्हाला स्पीड पोस्टनेच ते डॉक्युमेंट पाठवायचे आहे. तुम्ही स्वतः तिथे जाऊन सबमिट केले तर त्यांचा स्वीकार केला जाणार नाही. तसेच तुम्ही ईमेलद्वारे जर काही पाठवले सॉफ्ट कॉपी तर ती पण स्वीकारली जाणार नाही. साध्या पोस्टने पाठवले तर ते पण स्वीकारले जाणार नाही. फक्त स्पीड पोस्टने जे विद्यार्थी पाठवतील, दिलेल्या दिनांकाच्या अगोदर पोहोचेल या नुसार तुम्हाला व्यवस्थित पाठवायचं आहे. तसेच बघा अजून काय सांगितलेलं आहे. लास्ट डेट नंतर जे अर्ज प्राप्त होतील स्पीड पोस्टद्वारे ते डॉक्युमेंट्स प्राप्त होतील, त्यांचा विचार केला जाणार नाही. म्हणून दिलेल्या डेटच्या अगोदरच तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स पोहोचेल, यानुसार तुम्हाला व्यवस्थित लवकरात लवकर त्या ठिकाणी पाठवायचं आहे. जर कोणत्याही उमेदवाराने वरील निर्देशांचे पालन केले नाही, तर त्याची किंवा तिची उमेदवारी पुढील निवड प्रक्रियेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. ते डिस्क्वालिफाईड स्टुडंट्स होतील. केवळ वरील प्रमाणे कागदपत्र मागवण्यात आली या कारणास्तव यापुढे कार्यालयामार्फत प्रसिद्ध होणाऱ्या अल्पसूचीमध्ये उमेदवाराचे नाव समाविष्ट असण्याचा अधिकार प्राप्त होत नाही, याबाबतची नोंद घ्यायची आहे. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे या ठिकाणी बघा. उमेदवाराने स्पीड पोस्टद्वारे जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पाठवायची कागदपत्रांची यादी. या ठिकाणी बघा. पहिलं डॉक्युमेंट कोणतं असणार आहे? ऑनलाईन अर्जाची प्रत, नोंदणी क्रमांकासहित प्रिंट आउट ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन विथ रजिस्ट्रेशन नंबर. हे पहिलं डॉक्युमेंट झालं. त्यानंतर दुसरं डॉक्युमेंट जे आहे जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला. त्यामध्ये आता जन्मतारखेचा पुरावाच म्हणजे त्या ठिकाणी शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र असू शकतं. ज्यांच्याकडे शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आहे त्यावर जन्मतारीख मेन्शन असली पाहिजे. असे डॉक्युमेंट्स सुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा जन्माचं प्रमाणपत्र असेल ते पण देऊ शकता.
एच-एस-सीचे जे बोर्डाचे प्रमाणपत्र आहे त्यावर बघा आपली जे 10वीचं मार्क सर्टिफिकेट असतं बघा. अ, गुणपत्रक वेगळं, प्रमाणपत्र वेगळं. जे प्रमाणपत्र असतं तर त्यावर तुम्हाला डेट ऑफ बर्थ मेन्शन असते. तर ते डॉक्युमेंट सुद्धा तुम्ही अ, जन्म ताक अ, जन्म तारखेचा पुरावा म्हणून तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. त्यानंतर बघा पुढचं जे डॉक्युमेंट्स आहे बघा, शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे इयत्ता 7वी, 10वी, 12वी व ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या इतर शैक्षणिक परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र हे तुम्हाला द्यायचं आहे. शैक्षणिक पात्रता जे आहे त्यामध्ये 7वीचं जे मार्कशीट आहे, तर ते मार्कशीटचे झेरॉक्स काढून तसेच 10वी, 12वी व ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या इतर शैक्षणिक परीक्षेचे व अजून तुम्ही त्यामध्ये ग्रॅज्युएशन असेल, डिप्लोमा असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन इतर जे काही तुमचे डिग्री झालेल्या असतील, तर त्यांचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्ही त्यासोबत देऊ शकता. सिक्वेन्सने द्या. पहिलं 7वीचं, 10वीचं, 12वीचं, नंतर डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन जे काही झालेलं असेल ते द्या. त्यानंतर बघा पुढचं डॉक्युमेंट जे आहे, जाहिरातीत प्रसिद्धीनंतर तारीख असलेली 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेली चारित्र्य संपन्नतेविषयीचे प्रमाणपत्र. म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट जे आहे तर ते जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरचे 2 प्रतिष्ठित व्यक्तीकडून ते आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे. असे 2 व्यक्ती जे आहेत तर त्यांच्याकडून कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊन आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे. त्याचा नमुना जो आहे बघा या ठिकाणी त्यामध्ये काय-काय मेन्शन असलं पाहिजे. तसेच जाहिरातीसोबत नमुना दिलेला आहे. त्यामध्ये त्याची प्रिंट काढून घ्या आणि त्यामध्ये 2 प्रतिष्ठित व्यक्तीकडून तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊन घ्यायचं आहे. ते या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला द्यायचं आहे. तत्सम अधिकाऱ्याने प्रदान केलेल्या जातीचा दाखला मागासवर्गीयांसाठी बघा. तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे त्यांनी कास्ट सर्टिफिकेट द्यायचं आहे झेरॉक्स सेट. महाराष्ट्राचे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट द्यायचं आहे. लहान कुटुंबाबाबत स्वयं घोषणापत्र, जाहिरातीत नमुना अनुसार अ, जे आपली ॲडव्हर्टाइजमेंट आहे, तर त्यामध्ये त्यांनी दिलेला आहे. तो व्यवस्थित जो झेरॉक्स करून घ्या तो फॉर्म आणि त्यामध्ये व्यवस्थित माहिती भरायची आहे आणि त्याची झेरॉक्स सेट किंवा तो फॉर्म स्वतः तुम्ही स्पीड पोस्टद्वारे त्यांना द्यायचा आहे. त्यानंतर पुढचं डॉक्युमेंट जे बघा, उमेदवार न्यायालयीन शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याची कार्यालयाची मंजुरी घेतल्याचे न हरकत प्रमाणपत्राची प्रत तुम्हाला त्यांना द्यायची आहे. त्यानंतर बघा उमेदवाराच्या नावात जर बदल झालेला असल्यास नावाच्या बदलात शासकीय राजपत्रित विवाह नोंदणी प्रमाणपत्र द्यायचं आहे. तर बघा जास्त करून महिलांचं जे आहे तर ते नावात बदल असतं कारण त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांचं नाव जे आहे तर ते चेंज होत असतं. अशा वेळेस तुम्ही विवाह नोंदणी प्रमाणपत्र त्या ठिकाणी देऊ शकता. त्यानंतर बघा एस-बी-आय कलेक्टद्वारे ऑनलाईन नोंदणी शुल्क ₹50 जे आहे, तर त्याची पावती जी आहे, तर ती पावती तुम्हाला त्याची झेरॉक्स जी आहे, तर ती तुम्हाला त्या ठिकाणी सेल्फ अटेस्टेड करून स्पीड पोस्टद्वारे द्यायची आहे. अशा प्रकारे हे वरील जे सर्व 10 डॉक्युमेंट जे आहेत, ते 10 डॉक्युमेंट्स तुम्हाला पाठवायचे आहे. दस्तावेज असलेला बंद लिफाफ्यावर खालीलप्रमाणे लिहावे. बघा, वरती काय लिहायचं आहे? शिपाई पदाकरता अर्ज. आणि त्यानंतर मग ॲड्रेस लिहायचा आहे आणि खाली मग बाकी तुमचा ॲड्रेस वगैरे लिहायचा आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे काय दिलेलं आहे? या ठिकाणी बघा, हाय कोर्ट ऑफ ज्युडिशियरी ॲट बॉम्बे, बेंच ऑफ नागपूर या अंतर्गत बघा पिऊन या पदासाठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म फिल केलेला आहे, लिस्ट डी आहे बघा ही. यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन आयडी दिलेला आहे, नाव दिलेलं आहे, मिडल नेम दिलेला आहे, लास्ट नेम दिलेला आहे आणि डिस्ट्रिक्ट दिलेला आहे. या लिस्टमधलेच विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तुम्ही अ, जे डॉक्युमेंट सांगितलेले आहे तर ते त्यांना पाठवायचे आहे स्पीड पोस्टद्वारे. ते पण सेल्फ अटेस्टेड करून. जी आपली लास्ट डेट आहे तर त्या लास्ट डेटच्या अगोदर पोहोचेल. यानुसार तुम्हाला काय करायचं आहे लवकरात लवकर स्पीड पोस्टद्वारे त्यांना पाठवायचं आहे. तर अशा प्रकारे 927 हे टोटल विद्यार्थी आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण
हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंतर्गत नागपूर बेंच रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ प्यून या पिऊन या पोस्टसाठी जी रिक्रुटमेंट होती, तर जे विद्यार्थी प्रिलिमिनरी एक्झामिनेशनसाठी शॉर्टलिस्टेड झालेले आहेत, तर त्यांना डॉक्युमेंट म्हणजे शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट फॉर प्रिलिमिनरी एक्झाम. तर हे विद्यार्थ्यांना काय सांगितलेलं आहे, की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांना स्पीड पोस्टद्वारे दिलेल्या तारखेच्या अगोदर तुम्हाला डॉक्युमेंट जे आहे तर ते डॉक्युमेंट्स स्पीड झेरॉक्स काढायचे आहे, सेल्फ अटेस्टेड करायचं आहे आणि दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला स्पीड पोस्टद्वारे पाठवायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून मी गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड, तसे एज्युकेशन रिलेटेड व खूप सारी इन्फॉर्मेशन जी आहेत, जी विद्यार्थी मित्रांनो उपयोगी पडेल, अशी माहिती मी आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून मी शेअर करत असतो. जे विद्यार्थी आपले चॅनल नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. आणि या पी-डी-एफची लिंक जी आहे तर ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्यावर मी अपलोड केलेली आहे. जेणेकरून विद्यार्थी मित्रांना ती लिस्ट जी आहे तर ती चेक करता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.